नमस्कार मैत्रिणींनो, तर इथे बघा हा जो ब्लाऊज आहे तुम्ही आता स्टिच करत होते अशा प्रकारे या कॉटनच्या साडीवरचा ब्लाऊज आहे. तो पाठीमागे बघू शकता अशा प्रकारची डिझाईन दिलेली गोल गोल गळा पाठीमागे दिलेला आहे आणि जी आपली बॉर्डर असते ना ती इथं बॉर्डर लावलेली आहे. खूप सुंदर असा लुक आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये असल्यामुळे अजूनच छान दिसत आहे. त्या 3/4 स्लीव्ज आहेत अशा प्रकारे आणि पुढे जो आहे तो पुढे आपला 4 टक्स ब्लाऊज आहे. इथे बघा अशा प्रकारे 36 साईजचा हा आपला 4 टक्स ब्लाऊज आहे. बघू शकता एकदम परफेक्ट फिनिशिंग मध्ये आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे. आणि मी लटकन बनवत होते त्याला इथे बघा अशा प्रकारे इथं लटकन तयार केलेले आहेत. तर म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. तर आता आपण याच लटकनची डिझाईन बघणार आहोत कशा प्रकारे करायची. तर चला आपण सुरू करूया. तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला असे 2 चौकोनमध्ये कपडा साडीचा आपला कट ब्लाऊज पीस मधला कट करून घ्यायचा आहे. तर हा जो आहे तो काटाचा शिल्लक राहिलेला होता तो इथे घेतलेला आहे आणि आपला जो प्लेन कपडा आहे तो इथे घेतलेला आहे. तर इथं चौकोन तुम्ही 4-4.5 इंचापर्यंत घेऊ शकता. तर इथे बघा हे दोन्ही 4-4 इंचाचे आहेत, 4-4.25 इंचाचे आहेत. त्याप्रमाणे तुम्हाला 2 चौकोनी तुकडे कापून कट करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर ही बघा ही उलटी बाजू आहे अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला जसं आपण नॉर्मल लटकन बनवतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे जे पहिलं लटकन आहे ते इथं बनवून घ्यायचं आहे. तर इथं मी ब्लाऊजला दोरी अटॅच करून घेतली आहे, ते घेते. तर इथे बघा असं त्रिकोणामध्ये फोल्ड करून घ्यायचं. त्याच्यानंतर इथे बघा अशी दोरी ठेवायची याच्यात आणि असं परत एकदा फोल्ड करायचं आणि आपल्याला इथून शिलाई मारून घ्यायची आहे. इथं व्यवस्थित लॉक करून घ्यायचं म्हणजे आपली दोरी जी आहे ती निघत नाही. त्याच्यानंतर खालच्या साईडला इथे बघा अशा प्रकारे हे जे आहे ना आपलं कोना आलेला तो असा फोल्ड करायचा वरती म्हणजे एका साईडला जास्त कोना निघत नाही. तर इथे बघा अशी शिलाई मारून झाल्याच्या नंतर आतला हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो इथं कट करून टाकायचा आणि हे जे लटकन आहे ते असं सरळ करून घ्यायचं. इथे बघा असं परफेक्ट असं लटकन तयार होतं. हा जो फोल्ड आपण नाही केला तर खूप लांब असं येतं, ते व्यवस्थित दिसत नाही फिनिशिंगलाही. ओके, तर इथे बघा हे लटकन तयार झालं. त्याच्यानंतर हे दुसरं लटकन तयार करण्यासाठी इथे बघा आपल्याला असं हे पण त्रिकोणामध्ये फोल्ड करायचं. त्याच्यानंतर ही जी दोरी आहे ना बनवलेली ती थोडीशी अर्धा 1 इंच अशी पुढं सोडायची. त्याच्यानंतर बघा असं आपल्याला असं ठेवायचं आणि हे जे आहे ना हा कोन उचलायचा आणि तसा हाफमध्ये फोल्ड करायचा आणि इकडचा पण आहे ना तो असा हाफमध्ये फोल्ड करून घ्यायचा. आणि जर तुम्हाला डायरेक्ट शिलाई मारायला असं फोल्ड करून जमत नसेल तर अगोदर इथं एक शिलाई मारून घ्यायची. बऱ्याच वेळा काय होतं असं डायरेक्ट जे नवीन शिकणारे असतात त्यांना असं डायरेक्ट फोल्ड करायला जमत नाही. तर इथे बघा आपली एक शिलाई मारून आता लॉक झाली. आता काही हे नाही. त्याच्यानंतर असं परत एकदा फोल्ड करायचं आणि परत इथून आपल्याला अशी तिरकी शिलाई मारून घ्यायची आहे. आणि ह्याचा पण आतला जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो इथं कट करून टाकायचा, जास्त कपडा ठेवायचा नाही. धागे वगैरे दिसतात मग आपली फिनिशिंग छान दिसत नाही. ओके, त्याच्यानंतर आता हे सरळ करून घ्यायचं. तर इथे बघा अशा प्रकारे हे सरळ करून घ्यायचं लटकन. इथे बघा खूप सुंदर असं हे लटकन बनवून तयार होतं एकदम, बघू शकता. इथे बघा दोन्ही लटकन आपले बनवून तयार झाले आहेत. कसे झाले आहेत कमेंट करून नक्की सांगा. ना आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. फेसबुक व इंस्टा बघत असाल तर फॉलो नक्की करा. थँक्यू.